वंदना आहे माझी. का? गुरुला वंदना असली पाहिजे. शास्त्रकारांनी सांगितलं, महाराज सूतजी महाराज या शुभदेवांना वंदना करतात. वंदना का? वंदना वरिष्ठालाही असली पाहिजे. गुरुदेव शांती धर्मानंद सरस्वती सुंदर सांगायचे, आम्हाला झुकायला जमतच नाही म्हणायचं. रामचरित्रात एक पंक्ती आहे पहा, प्रातकाल उठकै रघुनाथा, मात पितू गुरु नाव ही माता. आजच्या काळात ही मंदिरं वेगळी आहे. प्रणामाला का महत्व आहे? प्रणाम कसा असतो सांगा? तुमच्याकडे प्रणाम कसं करतात? प्रणाम कसं करतात? खाली वापरून करतात का? राम राम असं करतात. हा, झुकून असतो ना. त्याला विवेक म्हणतात. नम्र असायला पाहिजे व्यक्तीने, नम्रता असली पाहिजे. प्रणाम नम्रतेत असतो ना. माणूस जेवढा झुकतो तेवढा मोठा होत असतो. वंदना शुभदेवांना आहे. शौनकादी ऋषींनी प्रश्न केला ना, शुभदेवांचं प्राकट्य वंश परंपरा कोणती आहे? नारायणापासून ब्रह्मा झाले, नारायणम पद्मभवम वशिष्ठम वशिष्ठ झाले, शक्ती झाले, तत्पुत्र पराशरम पराशर ऋषी झाले, पराशरजीचे व्यास झाले आणि व्यासजीचे भगवान शुभदेव झाले. सांगू तुम्हाला, शुभदेवाचं प्राकट्य असं आहे का? नाही. किती महिने गर्भात होते? 9 महिने 9 दिवस शुभदेव होते. आणि तुमचे आमचे 12 वर्ष असंच ना. आपले बाळनाथ महाराज का बालगिरी महाराज? बालगिरी. बालगिरी महाराज तुम्हालाही माहिती आहे? वा, तुम्हाला माहिती आहेत म्हणजे यांना कितपत माहिती आहेत. बरोबर आहे की नाही? महाराज, आनंद वाटतो या भूमीचा मला, पण दुःख एक गोष्टीचं आहे. राहेरकर दुःख एका गोष्टीचं आहे महाराज. कोणत्या गोष्टीचं माहिती आहे? अरे, ज्या तीर्थावर गेल्यानंतर सर्व तीर्थाचं दर्शन होतं. पण तुम्ही काशीत गेले की गंगेचं दर्शन होतं, आणि राहेरला आले की कोणाचं दर्शन होतं? तुमचं. गोदावरीचं दर्शन होतं महाराज. संतांना सुद्धा जिथं दर्शन करण्याची इच्छा होते ही गंगा गोदावरी आहे. आणि या तटावरती तुमचं गाव भाग्यवान आहात. भगवान शुभदेव 12 वर्ष गर्भात राहिले. बाळनाथ महाराज किती वर्ष राहिले? 12 महिने 12 दिवस आणि 12 वाजता. असंच ना जन्म? बरोबर आहे की नाही? का चुकलंय? लेखाला लेख पाहत आहे तुमच्याकडे, पण माणसाकडे बसते. पुस्तके जास्त आहेत ते. लेकर हुशार आहे. बरं आहे, आनंद वाटतो की तुम्ही एवढं तरी सांगताय. स्वतःची जन्मतारीख लोकांना माहिती नाही, केव्हा जन्माला आलं. हे चरित्र टाइमपास म्हणून नाही लक्षात ठेवलं, पण या जन्मभूमीचं एक मात्र दुःख आहे. तुम्ही माना अथवा ना माना, दुर्भाग्य आहे तुमचं. एवढं सर्व काही असताना मी ऑब्झर्वेशन करू, तुम्ही कालच आलो ना तुमच्यात. एवढा सुंदर सप्ताह असतो महाराज, एवढं सर्व काही असतं, पण तुमच्यात वारकरी नसायला. दुर्भाग्य आहे की नाही? सर्व लोक मानतात महाराज. म्हणून आज सुखदेवाचं प्राकट्य जसं आहे, मला सांगा, इकत लक्ष्मी इकत नरसिंह, महानोपंथीचं श्रेष्ठ स्थान मानणारं गाव म्हणजे राहील. पंथामध्ये जे काही लोक मांडतात ते तुमच्या राहील. लोकांच्या परंपरा जातात, मुझे की नो, माझं नाव घ्या.
राहीरकर एक सांगतो, ज्याला मोठं बनायचं असतं. माझं एक वाक्य सतत असतं बघा, मी लोकांना सांगत असतो, एखाद्याला मला चांगलं म्हणायची इच्छा असेल तर मला वाटतं नाही तर बसलेला प्रत्येकाला कोणीतरी मला चांगलं म्हणा. पुरुष म्हणलं वाटतं ना तुम्हाला कोणी मला चांगलं म्हणावं, मी कसंही वागलं तरी मला चांगलं म्हणा असं वाटतं की नाही? वाटतं की? हा, मी लेकरू लय हा वाटतंय. तुम्हाला नाही वाटलं तरी हिचवून कळतंय की तुम्हालाही वाटतंय. तुम्ही फक्त मन भावे मूल हिलावे एवढंच करायचं. प्रत्येकाला इथं बसलेलं वाटतं मला कोणीतरी चांगलं म्हणावं, पण एक उत्तर देतो, तुम्हाला जर वाटत असेल कोणीतरी मला चांगलं म्हणावं तर तुम्ही सुरुवात तुमच्यापासून करा. अगोदर जगाला चांगलं म्हणायला शिका, जग आपोआप तुम्हाला चांगलं म्हणल्याशिवाय राहत नाही. आम्ही जगाला चांगलं म्हणायचंच नाही तर तुम्हाला कोण चांगलं म्हणेल? या संतांची भूमी आहे महाराज. साक्षात दत्ताचा अवतार तिथे प्रगट झाला. ती भूमी किती पवित्र आहे. अरे व्रजभूमीमध्ये गेल्यानंतर म्हणावं लागतं, राधे तेरे चरणों की अगर धूल जो मिल जाए. तकदीर बदलते महाराज. रजकणाची धूळ लागली तर तकदीर बदलतं. कसं बदलतं महाराज? बदलतं की नाही? राधे तेरे चरणों की अगर धूल जो मिल जाए. सच कहता मेरी तकदीर बदल जाए. 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 राधे तेरे चरणों की अगर धूल जो मिल जाए. सच कहता मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए.
माझ्या ब्रजभूमीमध्ये जर राधेच्या चरणाची एक धूळ लागली ना तर माणसाची कधीर बदलते. हे राहेरकरांनो, या राहेरच्या भूमीत सुद्धा किती सामर्थ्य आहे माहिती आहे तुम्हाला? साक्षात भक्त प्रकट होय बाळवीर महाराज आले. काय पावनस्थळी हे राहेर माहिती आहे? आणि गुप्त हवे मिरीमध्ये आणि बाळवीर महाराजांची आठवण कुणीतरी करावी. आणि बाळवीर महाराजांनी भगवान यांच्या पावन स्पर्शात झालेले हे गाव मला सांगा, आमच्या सारख्या मारुतीचं दर्शन केल्यानंतर स्वतःला पावन समजत असेल गड्या किती भाग्यवान आहात. साधू संतांना पावन झालेली भूमी भगवान नदीच्या तटावरती साक्षात भगवंताचा अवतार आहे. आणि तुम्ही सारखी सोन्यासारखी माणसं, एवढा हा उत्सव साधू संतांच्या भूमीनं पावन झालेली कण जरी तुमच्या मस्तका लावली ना गड्या तर तुमचं कल्याण आहे. बस सच कहता